प्रतापगडावर फास्टर फेणे. लेखक भा. रा. भागवत. भाग 10. भुईतून उगवला भाला. दुपारी 1:30 वाजण्याचा सुमार होता. प्रतापगडावरच्या एका पायवाटेने 2 मजूर भराभरा चालत होते. त्यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर कुदळ होती. दोघेही 25च्या आतले तरुण होते. दोघांचीही शरीरे पिळदार, धट्टीकट्टी होती. गडावर साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या अनाब्याच्या घरचे हे मुलगे. दोघात जरा ठेंगणा होता, त्याचे नाव गणपत. अनाब्याचा एकुलता एक पोर. दुसरा त्याचा पुतण्या पिराजी. दोघेही गडावरून रोज कामाला खाली जात, कारण गडावर किती जणांना काम मिळणार ना. गणपत आणि पिराजी मिळतील ती रोजगारीची कामे करीत. सध्या गड्याच्या पायथ्याशी एका रस्त्याची दुरुस्ती चालू होती. त्यात दोघांनाही काम मिळाले होते. काल दोघे कुठचा तरी तमाशा पाहण्यासाठी म्हणून खाली राहिले आणि मग तमाशाहून आल्यावर खालच्या गावातच त्यांनी मुक्काम केला होता. आणि या मुक्कामात पहाटे त्यांना तो भूकंपाचा तडाखा अनुभवायला मिळाला. सकाळी जेव्हा गावात हलकल्लोळ उडाला तेव्हा त्यात हेही दोघे सापडले. आज रोजगारीचा प्रश्न नव्हता. नित्याच्या कामावर आज कुणाचेच लक्ष नव्हते. जिकडे तिकडे भूकंप हा एकच चर्चेचा विषय झाला होता. गावात जी पडझड झाली ते पाहत लोक हिंडत होते. संकटात सापडलेल्यांना शक्य ती मदत करीत होते. गणपत आणि पिराजींनी देखील आपल्याकडून करता येईल ती मदत केली. आणि मग मिळाली ती चटणी भाकरी खाऊन ते आता गड चढून आले होते. कारण घरी म्हातारी सुखरूप आहेत की नाही हे पाहण्याची ओढ त्यांना लागली होती. तू कुदळ कशासनी संग आणली रे गणपा? नसतं लोडणं. आता काय सांगू पिर्या, आजचा दिवस कसा हाय ध्यानात घे. खाली एकटी नुकसानी झाली या, तशी गडावर बी कशावरनं झाली नसेल. अवजार संग असलं तर उपयोगी पडते या, भंजन आणलं. ईशान्येकडच्या पायवाटेने ते गड चढले होते आणि मग अर्धी चढण चढून गेल्यावर त्यांनी डावीकडे वळसा घेतला होता. काय शिंचवून भासतया? गणपत कुरकुरला. पिर्या, त्या गवतातनं जायचं सोडून हाकडनं कशा पायी वळलास र? ही तर पायाकली निस्त खडक हाय. पायाचं पापड झालं भाजून छान. चुकलंच, आपण तिकडनं जाया हवं होतं. पर गणप्या, आज माझं ध्यानच लागत नाहीचं कशाकडं. सारखी रुखरुख लागली या. वाटतंय काहीतरी वंगाळ निचित्र घडलंय म्हणून. ते तर समद्यासनी माहिती हाय वंगाळ निचित्र काय घडलंय ते. तुझं आपलं काहीतरीच पिर्या. खडक तापलेला होता. त्याचे अनवाणी पाय खरोखरीच चटाचट भाजत होते. त्यामुळे त्यांना आता शक्य तेवढी त्वरा करणे भाग पडले. दोघे जवळजवळ उड्या मारीतच चालत होते. आणि मग पिराजीने एक वाजवीपेक्षा जास्त उंच उडी मारली आणि आश्चर्याचा उद्गार काढला. काय रे झालं पिर्या? अरे गणप्या, मोर बघ काय हाय ते. कुठं काय? अरे ते रे समोर बाण नाही, भाल्याच्या पात्यावानी दिसत या. पिराजी दाखवित होता. त्या दिशेने गणपतने पाहिले. अरे खरंच की, मला वाटलं एखादं काटेरी झाड उगवलंय म्हणून. पर नाही, ते देठ त्याच नाही, तो दांडा हाय लोखंडाचा. भाल्याचा दांडा वाटतो या. चल चल बिगी बिगी बघूया तरी जमिनीत कसा बाहेर आला यो भाला. दोघेही दौडत त्या ठिकाणी जाऊन पोचले. पाहतात तर खरोखरच तिथल्या खडकाला 1 रुपया एवढे भोक होते.
नुकतेच पडलेले असणार, कारण त्याला तडे गेलेले होते. भोकातून एक लोखंडी भाल्याचे टोक बाहेर आलेले होते. या कातळात बीळ नव्हतं, गणपत लगेच म्हणाला, कारण हा डोंगर दोघांच्याही पायाखालचा होता. मग आत्ताच कुठनं उपटलं या? ते त्या भूकंपासनीच विचार गणप्या. अन भाल्याचं बी तेसनीच विचारू. खडकात पित्तळ उगवतू, पर लोखंडाचा भाला उगवलेला म्या कंदी पाहिला नव्हता. असला भाला म्या त्या साधूकडं बघितलाय. वरच्या अंगाला त्या गुहेत राहतो नव का मौली बाबा. अगर तो म्हणतो माझा त्रिशूल हाय त्यो. वार वा त्रिशूल, पर त्यो हत्त कशा पायी आला? पिराजी खाली वाकला. त्याने हाताने भाल्याचा दांडा पकडून वर ओढला. तसा हळूहळू सबंध भाला बाहेर निघाला. चांगला 10 फूट लांबीचा भाला. अरे ह्यो तो भाला, शंकच नग त्यात. अन यो समदा आत व्हता. 2 पुरुष उंचीचा भाला. आत पोकळी तरी किती हाय? देवासनी माहिती. ही बी त्या भूकंपाचीच करणी असणार. असे म्हणून गणपत खडकावर पालथा पडला अन भोकाला डोळा लावून त्याने पाहिले. पण काही म्हणता काही दिसेना. अंदर हाय गुडूप. अरे असं कसं दिसल येडा? अनेकच काळूक नाही का पडणार? असे म्हणून गुडघे टेकलेल्या पिराजीने जरा दूर सारून भोकावर दृष्टी स्थिर केली. पांढर पांढर हाय काहीतरी आत. अन चौकड्या हाय ती सोंगाट्याच्या पटावानी. अर तो खडबड्या साप असल. पळ पळ, ह्यो आपलं काम नाही. साप नाही र. पिराजी तसाच मख्खपणे पाहत राहिला. लांबुटक नाही हाय, पसरलया कापडवानी. कापडच हाय. अन आरतीच्या हलतय की र ते. अर पळ पळ, भूत संबंध असल एखाद. आपण नाही र बाबा या भानगडीत पडत. त्यांचे हे वर चाललेले बोलणे जमिनीच्या पोटात शिरले होते. म्हणजे स्पष्ट शब्द नाहीत तरी बोलण्याचा आवाज. फास्टर फेणेने नुकतेच डोळे उघडले होते, तरी पण अजूनही त्याला मरगळल्यासारखे वाटत होते. शेजारी झोपलेला सुभाष तर कण्हतच होता. फास्टर फेणे ताडदिशी उभा राहिला. त्याची मरगळ क्षणार्धात गळून पडली. तो ओरडला, पळू नका, पळू नका. आम्ही भूत पिशाच नाही. आम्ही गरीब बिचारी मुलं आहोत. आम्हाला सोडवा. त्याच्या त्या ओरडण्यामुळे सुभाष दचकून जागा झाला. कितीतरी वेळ तो डोळ्यांची मिचमिच करीत होता. मग तोही आपल्या मित्राजवळ येऊन उभा राहिला. विस्फारलेल्या नेत्रांनी त्याने वर पाहिले. तिकडे बाहेर खडकावरही खळबळ उडाली. काय रे ह्यो? पिराजी डोळे वटारून उद्गारला. पोरं जिती हाय ती. हा काय चमत्कार हाय? तुला पुन्हा सांगतो पिर्या, घामाघूम झालेला गणपत म्हणाला. ते भूत असल. चल पळूया आपण. पण गणपत प्रमाणे पिराजी भोळा आणि भित्रा नव्हता. तो म्हणाला, ते काय नाही. ह्यो काहीतरी ऍक्सिडेंट झालाय. गणप्या थांब, मी बोलतो त्या आतल्या पोरा संग. पोर नाही, मुंजा हाय त्यो. गणप्या तोतरला. बोल तू. पर माझ्या कानी 7 खड, खंडोबाचं 8 खड. गणपा स्वतःचे कान उपटीत असताना पिराजीने भोकाला तोंड लावून विचारले, पोरांनो तुम्ही किती आहेत? 2? आत कसे गेलात सांगता का?
गुहेत शिरलो होतो तेवढ्यात भूकंप झाला. गुहा फुटली. आत भुयार होतं, त्यात अडकलो. सुभाष तोंड वर करून सांगत होता. मग गेल्यात तसं बाहेर यायचं. कसं येणार? भुयाराची तोंड बुजली. दादा, आता वेळ नका वाया घालवू. झटपट काहीतरी करून सोडवा आम्हाला. बाजूला व्हा तुम्ही, मी कुदळ हाणून बघतो. दोघेही बालवीर भुयारात जरा दूर पळाले आणि इकडे पिराजीने आपली कुदळ त्या खडकावर हाणली. पण खडक जबरा जाड होता. तो तसा फुटेना. 101 घाव घातल्यावर जेमतेम आत हात जाईल एवढे मोठे भोग तयार झाले. गणपत एव्हानाच सावरला होता. त्याच्या हाती कुदळ देऊन पिराजी म्हणाला, तू हाण आता. त्यानंतर गणपतनेही बरेच घाव घातले. पण प्रगती म्हणून होईना. शेवटी गणपत थांबला. या उपर जमत नाही. एवढे बोलून त्याने भोकातून आत तिरकी नजर टाकली. निकालाची उत्सुकतेने वाट पाहणारे ते दोघेही मुलगे आता भोका खाली आले होते. त्यांचे चेहरे गणपाला स्पष्ट दिसले. ही भूते खेते नसून खरीच मुले आहेत. इतकेच नाही तर काल या पोरांना आपण गड चढताना पाहिले आहे अशी त्याची आता खात्री पटली. पोरांनो, पिराजी भोकापाशी वाकून म्हणाला, या कामासनी पहार हवी. तुम्ही वाईस थांबा. आम्ही जाऊन पहारी आणतो. माणसं बी आणतो मदतीला. जा, जरूर जा, सुभाष खालून बोलला. पण परत या हं, विसरू नका. अर इसरण कसं, येडाच हायस. एक जण जा, एक जण इथेच थांबा, फास्टर फेणेने सुचवले. आणि ते ऐकून पिराजीला हसू फुटले. गॅरंटी मागतोय बघ. अन दादा, फास्टर फेणेने दुसरी सूचना केली. येताना आमच्यासाठी काहीतरी खायला प्यायला आणा, उपकार होतील. 18 तास झाले आम्ही उपाशी आहोत, सुभाष म्हणाला. अरारा, पर चिंता करू नका पोरांनो, खायासनी बी आणतो. पिराजीने गणपतलाच घराकडे पिटाळले आणि तो स्वतः मुलांना दिलासा वाटावा म्हणून तिथेच थांबला. 15-20 मिनिटातच देवीच्या देवळापाशी बायका पुरुषांची नि मुलांची झुंबड जमली. चकोर देशमुखाने सबंध सकाळ किल्ल्यावर पायपीट करण्यात घालवली होती आणि मग पाटील बुवाकडे जेवण करून तो निराश मनाने बसला होता. पोराचे पाय खूप दुखतायत हे पाटलीणबाईच्या लक्षात येऊन तिने त्यांना तेल चोळून दिले होते. पण पायांपेक्षा चकोरच्या मनाला होणाऱ्या यातना तीव्र होत्या. तो एकटा असता तर रडत सुटला असता. पाटलीणबाईंच्या मातृमनाला हे कळत नव्हते असे नाही. त्या म्हणाल्या, पोरा, धीर सोडू नक. सापडतील बरं तुझे खेळगडी. आई भवानी सोडवील आपल्या लेकरासनी या संकटातनं. त्याच वेळी गणपतने येऊन जेव्हा ही विलक्षण आनंदाची बातमी सांगितली तेव्हा चकोरला काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. दुःखाश्रूंचे रूपांतर क्षणात आनंदाश्रूंमध्ये झाले आणि कुठे कुठे आहेत करीत तो अस्वस्थपणे उभा राहिला. धावण्याच्या शर्यतीत स्टार्ट घेण्यासाठी सज्ज असलेला खेळाडू जसा काही. थांब पोरा, पाटील म्हणाले. संघ हत्यार घेऊया, खाण्याचं बी घेऊया. म्या म्हणलं नाही. पाटलीणबाई भरल्या डोळ्यांनी चकोरकडे पाहत कडाकडा बोटे मोडीत म्हणाली, आई भवानी लेकरासनी वाचविल. यो विश्वास व्हाताच माझा. पर थांब आधी, दूध घेते वाईस. पोरे भुयारात अडकलेली सापडलीत अन ती उपाशी आहेत हे कळता क्षणी घराघरातून
खाण्याचे पदार्थ येऊन दाखल झाले. कुणी कुणी पातेल्या भरून दूधही आणले. अन्याबाची म्हातारी पण आली, एवढीशी काहीतरी घेऊन. अन्याबा उठल्या उठल्या खाली गेला होता. तो अजून आलाच नव्हता. आपल्या बुद्धीने अंमळ कमीच असलेला दांडगा पोर गणपा खुशाल आहे. इतकेच नाही तर आजचा हिरो बनला आहे हे पाहून अन्याबाच्या बायकोला समाधान झाले. आणि इकडे गणपा भलतेच डोके चालवित होता. दुधाच्या पातेल्या भोकातून आत जाऊ शकणार नाहीत हे लक्षात घेऊन त्याने रिकाम्या बाटल्यातून दूध भरले. इतकेच नाही तर बाटल्यांच्या गळ्याभोवती सुतळ्या बांधल्या. मग मिळतील त्या दोऱ्या, पहारी नि कुदळे घेऊन मंडळी खडकाकडे निघाली. मंडळी म्हणजे किती? निम्मा गड तिकडे लोटला होता म्हणा ना. चकोर सर्वांच्या पुढे उड्या मारीत चालला होता. वाटेत पाटील बुवा थपकून म्हणाले, बरी सय झाली. ही बातमी खाली मास्तरासनी कळवाया हवी नव. लगेच त्यांनी एका 15 वर्षाच्या मुलाला पुकारले आणि ताबडतोब जाऊन खालच्या पोलीस ठाण्यावर वर्दी देण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली. पण आधी बारक्या ते खेकसले. काम लय अर्जन हाय, मास्तर काळजी करत असतील. बारक्या उड्या मारीत जरा वाकडा वाकडा गेला आणि ही मंडळी खडकावर पोहोचली तेव्हा चोरासारखा त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. त्याचे किशोर मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यालाही भुयारात अडकलेली मुले बघण्याची जास्त उत्सुकता होती. पाटील बुवांचे त्याच्याकडे लक्ष गेले मात्र त्यांनी त्याला 2-4 शिव्या हासडल्या आणि मग गंमत वाटून ते हसलेही. बारक्याचे बकोट धरून ते म्हणाले, हा हा समध्या आधी तू बघून घे पोरा, हो पुढं. गर्दी बाजूला सारीत त्यांनी त्याला त्या भोकापाशी नेले. चकोर आधीच तिथे पालथा पडून आपल्या मित्रांना ग्रीट करीत होता. हॅलो फास्टर फेणे, हाऊ डू यू डू. त्याला आवडते उत्तर मिळाले, चकोऱ्या तू आलास, आय एम फाईन. थोडा मातीनं माखलोय एवढंच. आणि हा बघ सुभाष. सुभाष तू कसा आहेस? ओके, आत्ता काही सांगणार नाही, पोटात कावळे ओरडतायत. जिते रहो, खाऊ आणलाय आम्ही. आणि लगेच दोरीला बांधलेले पोहरे सरसर आत गेले. दोघाही पोरांची पोटभर खाण्याची सोय झाली. दरम्यान पाटलांनी लोकांचा कलकलाट थांबवला. चकोरला तिथून बाजूला केले आणि बारक्याला भुयारीचे दर्शन घडवण्याची सोय केली. बघ लेका बघ, पाहिलंस डोळ भरून. आता बारक्या उभा राहिला होता. त्याच्या ढुंगणावर त्या आता बरोबर एक ठोसा बसला आणि लागोपाठ पाटील म्हणाले, आता पळ खाल्ल्या अंगाला. फौजदारासनी वर्दी दे, मास्तरासनी सांग म्हणावं पोरं सापडल्या आणि सुखात हायती. त्यांचा नाश्ता झाला की डोंगर फोडून शान 2 उंदीर काढतो बाहेर म्हणून सांग. काळजी करू नका म्हणावं. आता मात्र बारक्या पळाला. पण तो पहिल्याने आपल्या घरी गेला. तिथे त्याला जे जे उरकायचे होते ते त्याने उरकले आणि मग तो 4च्या सुमाराला गड उतरायला लागला. पायऱ्यांवरून उड्या मारीत असताना त्याला वर चाललेली गडबड ऐकू येत होती. मधून मधून पहारींचे आघात कानांवर पडत होते. अफजल खानाची कबर 15 पावलांवर राहिली असेल तोच गड चढून येत असलेले 2 काळुंद्रे गडी त्याला सामोरे आले. त्यांचे चेहरे बारक्याला ओळखीचे वाटले. हा बरोबर, गुहेतल्या मौलाबाबा साधूकडे ते कधी मधी जात येत असत. काय रे पोरा, वर काय गडबड चालली या? त्यांच्यापैकी एकाने थांबून विचारले. आवाज येत आहेत, धाड धाड खाड खाड.
हा ते ना, अव त्यो खडक फोडून चाललंय. त्याची चौकीवर वर्दी द्यायचं पिटाळलंय मला पाटील बाबांनी. खडक? जी. पोराला एकाएकी स्फुरण चढले. गडावरची ही खास खळबळजनक बातमी घेऊन खाली जात होता तो खास जासूद. उगाच नाही, केवढा तरी भाव आला होता त्याला आता. आणि आता हे पहिलेच श्रोते त्याला मिळाले होते. तो बरा बोलण्यात कसूर करील. वर घडलेला तो अद्भुत प्रकार बारक्याने शक्य तेवढा रंगवून त्यांना सांगितला. त्याचे श्रोते लक्षपूर्वक ती हकीकत ऐकत होते. मधूनच एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक भाव प्रकट झाले आणि झटकन पुसले गेले. भाल्याचा उल्लेख ऐकून एक म्हणाला, भाला कुठचा हा? त्यो नाही का मौली बाबाचं गुहेत असायचा त्यो. तुम्हासनी तर माहिती होवा, तुम्ही तर बाबाचे भगत नव. हट, हे कोणी सांगितलं तुला? पण हा मौली बाबा म्हणतोस तो कुठे आहे? देव जाण, कालच्यापासून कुठे गेलाय तो. एवढी मांद्याळ गर्दी जमली या, पर मौली बाबाचा पत्त्या नाही. हा. दोघांची पुन्हा नेत्रपल्लवी झाली. मग एक म्हणतो, बाबाच्या गुहेपाशी चाललीये काय रे ही फोडाफोड? नाही, गुहेपासनं लई दूर हाय. वाईस खाल्ल्या अंगाला? त्याने बोट करून दाखवले. अन गुहेत कोण आहे? ते नाही आपणासी ठाव, कोणी असल नसल. पुन्हा एकदा दोघांनी अर्थपूर्ण नजरेने एकमेकांकडे पाहिले. मग दोघेही खूप मोठ्याने हसले. पोरा माग फिर, त्यांच्यातला एक जण म्हणाला. आ, माग का म्हणून फिरू? अन काय राव, तुम्हासनी हसाया काय झालं? अरे, आम्हाला हसू आलं कारण तू असा एखाद्या वांद्रासारखा मारे ताड ताड उड्या मारत चालला आहेस खबर द्यायला म्हणून. पण वेड्या, ही खबर शिळी आहे. शिळी? चिक्कार शिळी, दुसरा माणूस म्हणाला. मला वाटलं फोडाफोड पुरी होऊन पोरं बाहेर पडल्याचं सांगणार आहेस तू. अरे, मगाशी एक धनगराचा पोर गड उतरून आला आणि त्याने पोलीस चौकीवर ही बातमी दिली. आम्ही तिथेच होतो की. हो, तो पहिला माणूस म्हणाला. फौजदार साहेबांनी ते ऐकलं, एक श्वास सोडला आणि ते म्हणाले, सुखरूप आहेत ना पोरं? मग ठीक, गडावरचे गडकरी त्यांची काळजी घेतील. आम्हाला पोलिसांना आज खाली चिक्कार कामं आहेत. पोरांचे मास्तर पण मदत कार्यात गुंतलेत. तेव्हा जरा उशिरा गडावर येणार आहेत ते. तुला वाटलं तर हा उलटा निरोप वर पोचव. उगाच तंगड्या तोडीत खाली कशाला जातोस? बारक्याने प्रफुल्ल मुद्रेने त्याच्याकडे पाहिले. शिंच्या, त्याला तरी कुठे तंगड्यात दुखवायला हव्या होत्या. तसे म्हटले तर आकर्षण वरच होते. भुयार. लई उपकार झालं राव, तो म्हणाला. अस्याच्या अस्सा जा तू निसांग तू पाटलास नी. तुम्ही बी चला की. आलो असतो रे, एक गडी दुसऱ्याकडे पाहत म्हणतो. पण आम्हाला जरा दुसरी कामं आहेत. या भूकंपानं आमच्या पाठीशी पण कटकटी लावून ठेवल्यात रे पोरा. बरं बरं, ते आपल्याबरोबर येत नाहीत हे एकदा कळल्यावर बारक्याला त्यांच्याबद्दल कोणतीही आस्था उरली नाही. त्याला उत्कंठा लागली होती की केव्हा पुन्हा तो भुयार गाठतो आणि ती खळबळजनक फोडाफोड बघतो याची. तो पुन्हा उड्या मारीत वर गेलेला पाहून हे दोघे गडी खदाखदा हसले. मग एक दुसऱ्याच्या खांद्यावर थाप मारून म्हणतो, बरी ब्याद घालवली. आता पोलीस लवकर गडावर येतील अशी भीती नाही. आता चल, हरणासारखा उड्या मारीत. साला मौली बाबा, आपण मेला तो मेला.
पण आमच्यासारख्या आपल्या वारसदारांना पण त्याने दाद लागू दिली नाही. दुसरा हसला. त्याला माहित होते होय आपण मरणार आहोत म्हणून. ते जाऊ द्या. दुसरे साथीदार किंवा पोलीस याच्या आत आपणच जाऊन डल्ला मारू या गुहेत. त्याने काय पुरलं असेल त्याच्यावर. चल. पायऱ्यांचा रस्ता सोडून ते उजवीकडे वळले आणि गवत मातीतून लांब लांब टांगा टाकीत त्यांनी डोंगराला वळसा घातला. साधूची गुहा तिथून फार तर 1/2 मैल अंतरावर होती. पण ते अंतर त्यांना चढून जायचे होते आणि शिवाय मोठे वळण घेतल्याखेरीज त्यांना गुहा दिसली नसती. त्यामुळे मौली बाबाच्या साथीदारांना आपल्याला कोणते दृश्य बघायला मिळणार आहे याची अजून कल्पना नव्हती. त्यांना दिसणार होती साधू मौली बाबाची बंद गुहा, गुहेला बसलेले दगडधोंड्याचे भक्कम बुज. बारक्याला अर्ध्या वाटेवरून परतवून त्यांनी काहीच साधले नव्हते. सुर्वे मास्तरांना अन पोलिसांना मात्र हरवलेले मुलगे सापडल्याची सुवार्ता यामुळे वेळेवर कळली नाही. पण दरम्यान दुसऱ्याच एका कोड्यात त्यांची मने गुंतली. ती कशी काय म्हणता सांगतो क्रमशः